सर नमस्कार. 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 मी दत्ता जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नोकरी मागणाऱ्यांकडनं नोकरी देणाऱ्याच्या नेमक्या काय अपेक्षा असतात या समजून घेण्यासाठी काही उद्यमींशी चर्चा करण्याचं मी ठरवलं आणि त्यातनं आजची चर्चा आपण करतोय ती माननीय मानसिंगराव पवार यांच्याशी. माननीय मानसिंग बापू औरंगाबादमध्ये कार्यरत असतात. त्यांचं हेडक्वार्टर औरंगाबाद आहे. रत्नप्रभा मोटर्स या नावाने असलेल्या संस्थेचं व्यवस्थापकीय संचालक पद ते भूषवतात. सांगायला आनंद वाटतो की टू व्हीलर पासून ते अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स पर्यंत म्हणजे दुचाकी, रिक्षा, पॅसेंजर व्हेकल, कमर्शियल व्हेकल, बुलडोझर्स किंवा जेसीबीनी ज्याला आपण ओळखतो ती अर्थ मुव्हिंग व्हेकल्स, या सगळ्या प्रकारच्या वाहनांची डिस्ट्रीब्युटरशिप वेगवेगळ्या ठिकाणावरनं ते चालवतात. त्यांचं हेडक्वार्टर औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबादमधलं या क्षेत्रातलं हे ज्येष्ठ नाव तर आहेच आहे, पण याशिवाय महाराष्ट्र चेंबरचं अध्यक्षपद पण मानसिंगराव बापूंनी याआधी भूषवलेलं आहे. विशेषतः जीएसटी आणि त्या आधीच्या व्हॅटच्या वगैरे कर बदलाच्या काळामध्ये त्यांनी या ट्रेडिंग कम्युनिटीचं नेतृत्व सरकार दरबारी ज्या पद्धतीने केलं ते खूप महत्वाचं होतं आणि त्याचा आउटपुट म्हणून राज्यामध्ये या कर प्रणालीला एक चांगल्या प्रकारची शिस्त लाभली आणि व्यापारी कम्युनिटीमधनं पण खूप चांगल्या प्रकारचं अप्रिसिएशन मिळालं. सरकारमध्ये पण त्याचा खूप चांगला फायदा झाला. अशा एका आगळ्या वेगळ्या आणि कर्तृत्ववान व्यक्तीशी चर्चा करण्याची संधी आज आपल्याला मिळते आणि आजचा अर्थातच आपला फोकस आहे हा नवीन पिढीला डोळ्यासमोर ठेवून, तरुणांना डोळ्यासमोर ठेवून आहे की नोकरी देणाऱ्यांच्या तुमच्याकडनं नेमक्या अपेक्षा काय आहेत. तुम्ही शिकताय, तुमच्याकडे काही कौशल्य आहेत, ही सगळी घेऊन तुम्ही पोटापाण्यासाठी काही नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडताय आणि अनेक ठिकाणावरनं कदाचित तुम्हाला नकार ऐकायला मिळत असेल. या परिस्थितीमध्ये नेमकी दिशा कुठली असावी. वास्तविक आतापर्यंत प्रामुख्यानं मी उद्योजकतेवरती लिहित आलो, याच विषयावरती बोलत आलो किंवा उद्योजकता हाच माझा आवडीचा, मांडणीचा आणि माझा अभ्यासाचा विषय आहे. पण हेही तितकंच खरं आहे की 100% तरुण उद्योजक होणं शक्य नाही. तर मग जे उद्योजक होणार आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ कसं मिळू शकेल, हे कसं डेव्हलप करता येऊ शकेल, याचं मार्गदर्शन पण मान्यवरांकडनं मिळवायचं आणि या तरुणांसमोर ठेवायचं, अशी ही या काही मान्यवरांशी चर्चेच्या मागची माझी संकल्पना आहे. बापूसाहेबांना माझा पहिला प्रश्न या सगळ्या याच्यातला हाच आहे की सर, तुमच्याकडं नोकरी मागायला जेव्हा एखादा तरुण येतो तुम्ही त्याच्याकडे नेमक्या कुठल्या नजरेने पाहता, त्याच्याकडनं तुमच्या नेमक्या अपेक्षा काय असतात? असं आहे की तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याच्या ऐवजी थोडंसं मी बॅकग्राऊंड त्याला क्रिएट करतो. ओके. नोकरी मागणाऱ्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज नोकरी देणाऱ्याला असते. क्या बात आहे. हा खूप महत्वाचा पैलू आहे. हा दृष्टिकोन नोकरी देणाऱ्याने ठेवला पाहिजे. आपण एखाद्याला कामावर घेतो आहे म्हणजे त्याच्यावर आपण उपकार करतोय ही भावना त्याच्यामध्ये नसली पाहिजे. आणि त्याचबरोबर जो नोकरी मागतोय, ज्याला नोकरी मिळणार आहे, त्यांनी सुद्धा आता आपल्याला नोकरी मिळाली, आपली जबाबदारी संपली, आपलं काम संपलं, ह्या भावनेतून त्यांनी नोकरी घ्यायला नको. ओके. नोकरी घेणाऱ्याने आपल्याला ही नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला इथं काय शिकता येईल, ज्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी मिळतीये त्या कंपनीचं चांगलं कसं करता येईल, ती कंपनी प्रोग्रेस कशी करता येईल, हा विचार नोकरी घेणाऱ्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे एकाच वेळी त्याचबरोबर जो नोकरी देणारा आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे की ह्या मुलाला मी घेतोय, त्याची कॅपॅबिलिटी बघून याला मी कुठपर्यंत पोहोचवू शकेल,
याला कितपर्यंत मी प्रमोट करू शकेल हा सुद्धा विचार त्याच वेळेस त्याच्या मनामध्ये असला पाहिजे. एखाद्याला मी समजा XYZ पगारावर 15,000 रुपये पगारावर नोकरीला घेतलं आणि त्याला मी एखाद्या ट्रेनी पोस्टवर घेतलं तर आयुष्यभर तो त्या ट्रेनी पोस्टवर तर ठेवू शकत नाही मी. अगदी बरोबर. त्याच्यामुळे त्याची क्षमता बघून त्याचा पुढचा करिअर ग्रोथ प्लॅन माझ्याकडे रेडी पाहिजे. तो जर माझा करिअर ग्रोथ प्लॅन माझ्याकडे जर रेडी असेल तर आणि त्या पद्धतीनं पुढचे टप्पे झालेत आणि त्याच पद्धतीनं जर ज्याला नोकरी मिळालेली आहे त्यांनी रिस्पॉन्ड केलं तर मला असं वाटतं की नोकरी देणारा आणि नोकरी करणारा दोघांचंही इप्सित साध्य होऊ शकतं. शेवटी इट इज अल्टिमेटली दोन्ही बाजूने गोष्टी व्हायला पाहिजेत. जर दोन्ही बाजूने गोष्टी झाल्या तर ती रिलेशनशिप लॉंग टर्म चालते. आणि शेवटी जो नोकरी देणारा असतो त्याला लॉंग टर्म काम करणारा मनुष्याची जास्त गरज असते, कारण त्याला तोपर्यंत कंपनीचे सिस्टीम्स माहिती झालेले असतात, तोपर्यंत त्यांनी कंपनीमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स माहिती झालेले असतात, त्याला कंपनीमधली हायरार्की माहिती असते, त्याला कस्टमर्सची ओळख झालेली असते आणि त्याला त्या पूर्ण सिस्टीम मधल्या सगळ्यांशी त्याचा संबंध आल्यामुळे कुठल्या क्षणी आपण कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि रिॲक्ट केलं पाहिजे याचा पूर्णतः अनुभव त्याच्या पाठीशी असतो. त्याच्यामुळे दोन्हीही बाजूनी गोष्टी व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीने जो नोकरी देतो माणूस त्याला अपेक्षा काय असते नोकरी घेणाऱ्याकडनं, तो नोकरी करतो माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये जी काही माणसं, मला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे. पहिली गोष्ट मला जी अपेक्षित राहणार आहे ती म्हणजे ऑनेस्टी, खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला जी अपेक्षित आहे, नुसतंच प्रामाणिक राहून चालेल का, मी प्रामाणिक आहे, मी काही करत नाही, मी शांत बसलेलो आहे, कामच करत नाही, अशी माणसं काही कामाची नाहीये. प्रामाणिकतेबरोबर त्यांनी कठोर मेहनत त्यांनी घेतली पाहिजे. मेहनतही अनेक जण घेतात, प्रामाणिकही राहतात, परंतु आपल्या कामाशी आपण कमिटेड आहोत का. कमिटमेंट टुवर्ड्स युअर वर्क, मला जे आखून दिलेलं काम आहे ते काम मी पूर्ण करेल आणि ते काम पूर्ण केल्यानंतर मला जर फावला वेळ असेल तर तो मी माझ्या सेल्फ ट्रेनिंगसाठी तरी युटिलाइज करेल किंवा मी इतरांना मदत करण्यासाठी त्या वेळेचा सदुपयोग मी करू शकेल. तर ही जी कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट त्या कर्मचाऱ्याकडनं, त्या एम्प्लॉईकडनं मालकाला अपेक्षित असते. आणि ही कमिटमेंट असेल तर तो तुमचा लॉंग टर्म प्रवास त्या कर्मचाऱ्याचा आणि तुम्ही मालक यांचा जॉईंटली तो लॉंग टर्म प्रवास होतो. ओके, थोडक्यात ही एक विन विन सिच्युएशन म्हणता येईल की मला जिंकायचंय, त्याला जिंकायचंय आणि दोघांनी एकमेकांच्या हातात हात धरून पुढे जायचंय. बरोबर. पण मला वाटतं तुम्ही मगाशी जे सांगत होता की तो आलेला माणूस, पण याचा अर्थ तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजेत. एम्प्लॉयर म्हणून तुम्ही आलेला माणूस तुम्ही ओळखता. असं आहे, एकंदरीत त्याचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण त्याचं बॅकग्राऊंड विचारतो. इंटरव्ह्यू मध्ये त्या कॅन्डिडेटची बॉडी लँग्वेज आपल्याला लक्षात येते. इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपण काही प्रश्न असे विचारायचे ज्याच्या माध्यमातून त्याची विचारसरणी काय आहे हे आपल्या लक्षात येते. आणि ह्या तिन्ही गोष्टींमधून आपल्याला हे लक्षात येतं की त्याला कितपत गरज आहे, तो गरजवंत आहे का. अनेक लोक टाइमपास करण्यासाठी येतात, अनेक तेवढे जॉब मध्ये सिरियस नसतात. तर इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपल्याला ही ओळख काढता आली पाहिजे. आमच्याकडे जे काही इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप आहे. फायनल स्टेपला सिनियर लेवलचा जर कोणी मॅनेजर घ्यायचा असेल तर ते माझ्यापर्यंत येतं, अन्यथा आमच्या मॅनेजर लेवल पर्यंत, जनरल मॅनेजर लेवल पर्यंत ते डिसिजन्स होतात. परंतु आम्ही ज्या गोष्टी आम्ही आखून दिलेल्या त्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे की समोरचा माणूस गरजवंत आहे का. म्हणजे तुम्ही कामाचं जे काही डेलिगेशन केलंय, आणि मला असं वाटतं की आज मॅनेजरियल लेवलला पण तुमच्याकडे जी माणसं आहेत ती कधीतरी तुमच्याकडे ही अशी नवीनच आलेली असावीत जी तुमच्याकडे डेव्हलप होत गेली. बरोबर आहे.
म्हणजे या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटची एक चांगली संधी तुम्ही त्यांना दिली आणि हे तुमच्यासोबत त्यांना तुम्ही मोठं करत गेला. माझ्याकडे आता जवळपास 5 ते 6 डीलरशिप्स आहेत आणि माझे जवळपास 25 ते 30 माझ्या ब्रांचेस आहेत. माझ्या ह्या सगळ्या डीलरशिप्सचा जो प्रमुख आहे आज, ज्याला आम्ही बिझनेस हेड म्हणतो, ओके, हा कोणी 20 वर्षापूर्वी, कोणी 25 वर्षापूर्वी आणि कोणी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी कंपनी सुरू झाली त्या दिवसापासून माझ्या बरोबर आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही सगळी माणसं, यांचं बेसिक क्वालिफिकेशन ते फक्त ग्रॅज्युएट्स आहेत. कोणी आर्ट्स ग्रॅज्युएट असेल, कोणी कॉमर्स ग्रॅज्युएट असेल, कोणी सायन्स ग्रॅज्युएट असेल. त्या काळात डिप्लोमा, इंजिनिअरिंग वगैरे हे प्रकार फारसे प्रगत झालेले नव्हते, प्रचलित झालेले नव्हते. आणि म्हणून ही जी बेसिक क्वालिफिकेशनची जी माणसं आम्ही त्या काळात घेतली, मग इनफॅक्ट हे शिकत होती, ही मुलं सगळी 12वी मध्ये होती, कोणी फर्स्ट इयरला होतं, कोणी सेकंड इयरला होतं. त्यांना मी नोकरीवर घेताना एकच अट टाकली की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. ग्रॅज्युएशन जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला या कंपनीमध्ये पुढे चालून संधी राहील. आणि त्यांनी सुद्धा त्यांचा शब्द खरा केला आणि मी सुद्धा माझा शब्द खरा केला. 30 वर्षापूर्वी 500 रुपये पगारावर घेतलेली माणसं आज त्यांना मी 1 ते 1.25 लाख रुपयाच्या दरम्यान मी त्यांना पगार देतो. इन ऍडिशन टू दॅट प्लस त्यांना बाकीचे जे पर्क्स असतात ते वेगळे असतात. त्याच्यामुळे ही मंडळी दे हॅव ग्रोन विथ दी कंपनी. कंपनी जशी वाढत गेली तशी ही माणसंही वाढत गेली. म्हणजे त्यांना स्टॅग्नंट नाही झाली, त्यांना संधी मिळाली. पण आता या बॅकग्राऊंड वरती सर मला एक नवीन प्रश्न असा विचारायचा आहे यातला. हा झाला 20, 25, 30 वर्षापूर्वीचा काळ, जेव्हा तुम्ही स्वतः ही माणसं शोधली, निवडली आणि तिथून ही कंपनी मोठी होत गेली. आजची पर्टिक्युलरली मागच्या 5 ते 7 वर्षात, 10 वर्षात म्हणूया, या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त सिनियर लेव्हलच्या मुलाखती तुम्ही घेता आणि बाकी सगळं तुमचे सहकारी सांभाळतात. पण यांचा फीडबॅक कुठेतरी तुमच्याकडे येत असेल. त्यांचा नेमका फीडबॅक या तरुण पिढीबद्दल काय आहे? येणारी ही तरुण माणसं तुमच्याकडे जी नोकरी मागायला येतात त्यांच्याबद्दलचं त्यांचं मत काय आहे? कशा फ्रिक्वेन्सीने ही मुलं येत आहेत? ती कितपत तयार असतात? त्यांचं शिक्षण, त्यांचं जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात बिहेवियर, त्यांचं वागणं बोलणं, त्यांच्यातली आर्च, त्यांची गरज, या सगळ्या बॅकग्राऊंड वरती ते कसं जज करतात? असं आहे की मी ज्यावेळेस ही सगळी जी माझ्याकडची जी सिनियर माणसं आहेत त्यांना ज्यावेळेस मी नोकरीला घेतलं तर तो प्री लिबरलायझेशनचा पिरियड होता, ज्याला आपण LPG म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. बरोबर. हा त्याच्या आधीचा काळ होता, 1986-87चा. बरोबर. आता आपण पोस्ट लिबरलायझेशन युगामध्ये आपण जगत आहोत. आणि ह्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये आता सगळीकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस उघडलेली आहेत. ITIचं खूप मोठं जाळं पसरलेलं आहे. पॉलिटेक्निक कॉलेजेस सर्व दूर पसरलेली आहे. किंबहुना आता परिस्थिती अशी की इंजिनिअरिंग कॉलेजला आणि पॉलिटेक्निकला जागा रिकाम्या राहतात. पूर्वी एज्युकेशनच्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, शिकायची इच्छा होती परंतु तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. 50%, 55%, 60% मार्क वाल्याला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळत नव्हती. आता 45% वाल्याला सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळतं. ती सोय सरकारने करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे प्लस दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट अशी की 30 वर्षापूर्वी आजचा जो मध्यम वर्ग आहे, जो ह्या पद्धतीचं एज्युकेशन अफोर्ड करू शकतो, तो मध्यम वर्ग तेवढ्या मोठ्या प्रमाणावर 30 वर्षापूर्वी नव्हता. 30 वर्षापूर्वी आमच्याकडे जी मुलं आलीत ती बेसिकली कोणीतरी शेतकऱ्याची मुलं असतील किंवा ज्यांचे वडील कोणीतरी शिक्षक म्हणून कुठेतरी कामाला होते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी होती. अशा पद्धतीची सगळी बॅकग्राऊंड मधली मुलं आली आम्हाला. आता आमच्याकडे जी मुलं येत आहेत ही मुलं मोस्टली ह्या निम्न मध्यम वर्गीय आणि मिडल क्लास, जो ज्याला आपण मिडल क्लास जो आपण जो वर्ग म्हणू, त्या क्षेत्रातून ही मंडळी आज आमच्याकडे येत आहेत. आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आमच्याकडे येत आहेत. ह्या दोघांमधला जो बेसिक फरक मला जो जाणवतोय, जी ग्रामीण भागातली जी मुलं येत आहेत त्यांच्यामध्ये आपण ज्याला जी सुखवस्तू नाही आहेत,
ज्यांनी शहर बघितलेलं नाहीये किंवा शहराचा अनुभव घेतलेला नाहीये, त्यांच्या पोटामध्ये त्यांची पोटाची खळगी अजून भरलेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखविण्याची क्षमता मिळवण्याची त्यांनी एक संधी पाहिजे. जी शहरातली मुलं आहे त्यांच्यामध्ये तेवढा फायर इन द बेली आपण ज्याला म्हणू तो प्रकार त्यांच्यामध्ये नाहीये. शहरातला मुलाच्या त्याच्याकडे डिग्री आहे, कदाचित तो इंजिनियर झालेला असेल, पॉलिटेक्निक झालेला असेल, एखाद्या स्किल मध्ये त्यांनी काही काम केलेलं असेल, शिकला असेल, तर त्याची जी अपेक्षा आहे त्याची अपेक्षा पगाराची भरमसाठ अपेक्षा आहे. तो ग्राउंड रियालिटीज बघायला तयार नाहीये. शेवटी खर्च आणि उत्पन्न याच्यामधली जी तफावत करता करता ज्या मालकाच्या जी नाकीनऊ येतात मालकाला, त्याची जाणीव त्याला नाहीये. ही जाणीव ग्रामीण भागातील मुलांना आहे, कारण त्याच्यासाठी रोजचा दिवस हा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तो शहरात येतो आणि आमच्याकडे नोकरी मागतो आणि तो कमी पगारावर सुद्धा जरी त्याला नोकरी मिळाली तर तो पटकन ग्रॅब करतो. हेच शहरातील मुलांचा हा अप्रोच नाहीये. त्यांना 5 स्टार सगळी सुविधा पाहिजेत, त्यांना एअर कंडिशन वातावरण पाहिजे, त्यांना कदाचित मॉलमध्ये जे काही वातावरण असतं त्या पद्धतीचं वातावरण, त्यांना ग्राउंड रियालिटी पासून ही सगळी मुलं दूर आहेत. हा बेसिक फरक त्या काळाच्या मुलांमध्ये किंवा आजच्या ग्रामीण मुलांमध्ये आणि शहरातील मुलांमध्ये हा बेसिक फरक आहे. या सगळ्या बॅकग्राऊंड वरती एवढ्या मोठ्या अपेक्षा शहरातल्या मुलांच्या असतात इथपर्यंत आपण समजू शकतो, परंतु या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीची जी एक योग्यता त्यांच्यात असायला हवी ती किती प्रमाणात दिसते? असं आहे, आज सगळ्यात महत्वाचा जो आम्ही कोणाला हे रिक्रूट करताना, कुठल्याही लेवलला रिक्रूट करताना आम्ही जर सगळ्यात प्राथमिक दृष्ट्या इव्हन बिफोर इज क्वालिफिकेशन आम्ही जर काय बघत असतो तर त्याच्यातला ऍटिट्यूड. ओके, हा ऍटिट्यूड मला सगळं काही येतं, मला काही शिकवायची गरज नाही, असा बऱ्याच लोकांमध्ये अप्रोच होतो. मला काही सांगायची गरज नाही, मी सगळं करून देईल, हा ये हो जाएगा, ते होऊन जाईल, तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही, मी जबाबदारी घेतो. हा जो ऍटिट्यूड आहे हा अत्यंत मारक ऍटिट्यूड आहे. किंवा एखादा निर्णय घेताना तुम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात, मॅनेजमेंटला कटू निर्णय घ्यावे. तर कटू निर्णय घेत असताना त्याच्यावर काही लोकांवर त्याचा परिणाम होणारच. तर याला सकारात्मक दृष्टिकोनातून घेण्याचा अप्रोचच आजच्या या नवीन पिढीमध्ये नाहीये. हे मुद्दामून यांनी केलेलं आहे, मला त्रास देण्यासाठीच यांनी हे केलेलं आहे. हा जो अप्रोच आहे हा अप्रोच अत्यंत चुकीचा आहे. कधी कधी आपल्याला 2 पावलं मागे यावं लागतं आणि मग आपण एखादी मोठी जंप आपण घेऊ शकतो. तो अप्रोच आजच्या ह्या नवीन पिढीमधील मुलांमध्ये दुर्दैवानं नाही, असं मला अत्यंत खेदाने सांगावं. सर, या बॅकग्राऊंड वरती तुमच्याशी मला थोडासा एका वेगळ्या विषयावरती बोलायची इच्छा झाली. तुम्ही या तरुणांच्या मानसिकतेबद्दल बोललात, तुम्ही त्यांच्या ऍटिट्यूड बद्दल बोललात, तुम्ही त्यांच्यातल्या डेडिकेशन किंवा अन्य गोष्टींच्या बद्दलच्या अपेक्षांबद्दल बोललात. मला तुमच्याकडनं तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या तुमच्या तरुणपणच्या काही गोष्टी पण आज इथं मला जाणून घ्यायला किंवा सगळ्यांच्या समोर शेअर करायला आवडणार आहेत. ते अशा दृष्टिकोनातून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की यातनं पण काही गोष्टी ही आमची तरुण मित्रमंडळी नक्कीच शिकू शकेल. तुमचा परिचय करून देताना सुरुवातीच्या याच्यामध्ये एक परिचय मी करून दिलेला नव्हता, कारण आजच्या विषयात त्याचा थेट संबंध नव्हता किंवा तुम्ही पण तुमच्या कर्तबगारीवरती ही सगळी वाटचाल केली आणि तो संदर्भ घेऊन तुम्ही या व्यवसायाशी कधी तशी सांगड नव्हती घातली. पण कैलासवासी बाळासाहेब पवारांचे आपण चिरंजीव आहात. बाळासाहेब पवार हे एक मराठवाड्यातले धडाडीचे नेते, खासदार राहिलेली व्यक्ती, आणि अशा व्यक्तीचे पुत्र एका व्यवसायामध्ये उतरतायत. तर आता आजकालची परिस्थिती आणखीच त्याही विषयातली खूप वेगळी आहे, परंतु असं असताना पण तुम्ही ती लिगसी न वापरता, ते नाव न वापरता स्वतःच्या बळावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती काही उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर याच्याशी संबंधित काही एक दोन आठवणी तुम्ही मला आपल्या तरुण मित्रांशी बोलण्यासाठी शेअर करण्यासाठी सांगू शकाल का, की ज्यात ही तुमची इंडिपेंडन्सी असेल, तुमच्यातली ट्रान्सपरन्सी असेल, ज्या अपेक्षा तुम्ही तरुणांकडनं करताय त्या अपेक्षांना तुम्ही स्वतः कसे उतरलेला आहात, किंवा त्यावेळी तुमच्याकडं जे या नजरेतनं पाहत होते त्यांच्या समोर तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी झालाय, अशा एक दोन आठवणी करायची. ही एखादी आठवण तुमची कंपनीच्या बद्दलची असेल, एखादी आठवण तुमची बँकेतल्या संदर्भातली असेल, कारण प्रामुख्याने या दोन घटकांशी सातत्याने संपर्क कुठल्याही उद्योजकाचा येत असतो. अशा काही एक दोन आठवणी तुम्ही प्रिसाइजली काही सांगू शकला तर आम्हाला आनंद होईल. असं आहे, राजकारण म्हटलं म्हणजे अनेक गोष्टी असल्या आणि राजकारणामध्ये जात अत्यंत महत्वाची असते. हे अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये हे सत्य आहे, याला करून चालणार. ज्यावेळेस ह्या व्यवसायाच्या क्षेत्रात मी पदार्पण करायचं ठरवलं तर पहिल्याच दिवशी मी माझी जात बाजूला काढून ठेवायचं ठरवलं. आणि त्याचबरोबर माझं जे काही बॅकग्राऊंड आहे, राजकीय बॅकग्राऊंड आहे, हे सुद्धा माझ्या व्यवसायाच्या, माझ्या डीलरशिपच्या बाहेर, माझ्या दुकानाच्या बाहेर, या दोन जोड्या मी बाहेर ठेवलेत. कारण मी जे बॅगेज माझ्याकडे होतं वडिलांचं, ऑफकोर्स त्यांचं मोठं कर्तृत्व होतं, परंतु शेवटी राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा अत्यंत वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे मला व्यवसाय करत असताना ह्या माझं ऑफिस किंवा माझं डीलरशिप किंवा माझं शोरूम हे राजकारणाचा अड्डा होणार नाही याची मला पूर्णतः तयारी करावी लागली. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान आमच्या वडिलांचं. ते कधीही त्यांनी माझ्या कामामध्ये इंटरफिअर केला नाही, ते माझ्या कधी शोरूम मध्ये आले नाही, किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणून कोणी लोक माझ्याकडे येऊन माझ्याकडे काही गोष्टी त्यांनी डिमांड केलेल्या नाही. त्याच्यामुळे मी हे दोन्ही जोडे, राजकीय जोडे आणि माझी जात, मी जात एकच ठेवली आणि ती जात म्हणजे मी व्यावसायिक आहे आणि तीच माझी जात आहे हे समजून मी पाय व्यवसायामध्ये ठेवलेत आणि आजपर्यंत हे दोन्ही पथ्य मी शेवटपर्यंत पाळत आलेलो आहोत. आता असं आहे की मोठ्या बॅकग्राऊंड मधून आल्यानंतर कधी कधी काही गोष्टी तुम्हाला फार पेशंटली हँडल करावे लागतात. पेशन्स इज द एसेन्स ऑफ एव्हरीथिंग. अनेक लोक तुमच्याकडे बघताना शेवटी तुम्ही कितीही नाही म्हटलं तर तुम्ही कोणाचे चिरंजीव आहात हे समोरच्याला माहिती असतं. कोणी चांगलं वागतात आणि कोणी त्याचा गैरफायदा सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला दोन्ही अनुभव आलेत. ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं मला खाली मान घालायला लावायचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी मी पूर्णतः पेशन्स ठेवले, संयम ठेवला आणि संयमानं मी ती बाजू हाताळून पुढे गेलो आणि मी त्या ऑर्डर्सही पटकवल्या. त्याच्यामुळे मला ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये पेशन्स ठेवणं, संयम ठेवणं आणि सातत्य ठेवणं. आणि माझ्या दृष्टिकोनात होतं की बाबा आता हे ठीक आहे, मोठ्या माणसाचा मोठा मुलगा आहे, नवीन नवीन काहीतरी सुरू केलं, 4-8 दिवस करेल, महिनाभर करेल, 2 महिने करेल, 4 महिने करेल, यांचं कधी बंद होतं आणि कधी नाही अशी अवस्था यांची होईल त्याची वाट अनेक लोक बघत होते. आज सुदैवानं मला 30 वर्ष झालीत या व्यवसायामध्ये, अजून माझं बरं चाललेलं आहे आणि आता माझी मुलं सुद्धा, दुसरी पिढी सुद्धा या व्यवसायात आलेली आहे. आता माझा अनेक लोकांना माझं बॅकग्राऊंड, नवीन पिढीला माझं बॅकग्राऊंडही माहित नाही आणि माझी ओळख एक राजकारण्याचा मुलगा होण्यापेक्षा माझी आज ओळख एक उद्योजक म्हणून समाजामध्ये आहे आणि याच्यातच माझा समाधान आहे आणि याच्यातच मला जे काही थोडंफार यश मिळालं त्याचा सारांश याच्यामध्ये आहे. क्या बात आहे. हे खूप महत्वाच्या या सगळ्या टिप्स मला वाटतं, कारण आजकाल परिस्थिती अशी आहे की राजकारण्याच्याच नाही तर चांगला अधिकारी असेल किंवा कुठला उच्चपदस्थ व्यक्ती असेल तर त्यांची पुढची पिढी सुद्धा अगदी अनेक ठिकाणी, अर्थात सन्मान्य अपवाद अनेक आहेत, परंतु घाबरायला होतं या सगळ्या मंडळींचा ऍटिट्यूड पाहून. आणि ज्या ऍटिट्यूडची चर्चा सुरुवातीला झाली, आपण सांगितलं होतं एक उदाहरण सांगा. मी उदाहरण प्रॅक्टिकल रिअल लाईफ उदाहरण तुम्हाला सांगतो.
मी माझा व्यवसाय सुरू केल्यावर नॅचरली तुम्हाला बँकेची गरज पडते. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी खातं माझं उघडलेलं होतं आणि एक 2-3 महिन्यानंतर आता कॅश क्रेडिटची गरज भासायला लागली, पैशाची गरज भासायला लागली आणि मी बँकेमध्ये बँक मॅनेजरला फोन केला, ब्रांच मॅनेजरला, की मला भेटायला यायचंय आपल्याला. तर माझं नाव ऐकून तो मॅनेजर थोडासा घाबरला. माझा फोन आल्या आल्या त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन केला की बाबा ते खासदार साहेबांचे चिरंजीव मला भेटायला येत आहेत, तिथं काय होईल काय नाही काही सांगता येत नाही. आणि सुदैवानं तुमचंही नाव जोशी आहे, त्यांचंही नाव जोशीच होतं. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं की बा तुम्ही पेशंटली हँडल करा, काही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. मी बँकेत गेलो. बँकेमध्ये गेल्यावर ब्रांच मॅनेजर आतमध्ये कोणाशी तरी बोलत होते. मी शिरस्त्याप्रमाणे त्यांना एक माझं व्हिजिटिंग कार्ड आतमध्ये पाठवलं आणि आतमध्ये येण्याची त्यांची परवानगी घेतली. त्यांनी माझं कार्ड बघितलं ते एकदम उभे राहिले किंवा मी कार्ड कसं काय पाठवलं आतमध्ये. मी व्हाय डिड नॉट आय डॅश इनसाइड द कॅबिन असा प्रश्न असता चिंतानं त्यांना थोडा वेळ ही कुड नॉट ऍक्सेप्ट इट. हा फॅक्ट त्यांना ऍक्सेप्ट नाही करता आला. मी त्यांच्यासमोर माझा अर्ज ठेवला आणि त्यांना विनंती केली की साहेब मी असा व्यवसाय सुरू केलेला आहे, तुमच्याकडेच माझं खातं आहे बँकेमध्ये आणि माझा ह्या व्यवसायासाठी मला इतके पैशाची कॅश क्रेडिटची गरज आहे. तुमची जे काही फॉर्मॅलिटीज असतील, तुमचे जे काही नियम असतील, तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या तुम्ही मला सांगा, त्याची मी पूर्तता करतो. त्याच्यानंतर तुम्ही मला माझं प्रपोजल जर तुम्ही मंजूर करा किंवा वरिष्ठांना मंजुरीला पाठवा. माझं हे सगळं बोलणं ऐकून ते शांत बसले, त्यावेळेस काही बोलले नाहीत आणि त्यांनी माझा अर्ज घेतला आणि मला रवाना केलं. त्यांनी वर्षभराने ते मला भेटायला ऑफिसमध्ये आले माझ्या आणि मला सांगितलं पवार साहेब तुमचा अप्रोच खूप चांगला आहे. मला असं वाटलं तुम्ही येताना कोणी ते 4-8 लोक धडधाणगे लोक घेऊन याल, जोर जबरदस्ती कराल, काहीतरी गोष्टी कराल, त्याच्यामुळे मी खूप घाबरून गेलेलो होतो. परंतु तुमचा अप्रोच चांगला आहे आणि या व्यवसायामध्ये तुमचा फ्युचर सुद्धा अत्यंत चांगला आहे. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका. त्यांनी ते पोटेन्शियल पाहिलं, 1 वर्षभर पारखलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तुमची भेट घेऊन तुम्हाला ते अप्रिशिएट केलं आणि मला वाटतं तेव्हापासून सुरू झालेली वाटचाल ही अथकपणे आजपर्यंत छान चालू आहे. आणि जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की अनेक ठिकाणी हा सगळा विस्तार, हा व्याप पसरलेला आहे आणि खूप चांगल्या प्रॅक्टिसेससाठी आपली डीलरशिप ओळखली जाते. हेच सगळं संचित अनुभवाचं जे आहे हे आमच्या तरुणाईसाठी मला अपेक्षित होतं. मला असं वाटतं की तरुण पिढीला यातनं नक्कीच त्यांच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की एखाद्या ठिकाणी नोकरी मागण्यासाठी जात असताना स्वतःला कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे, विशेषत्वानं स्वतःची मानसिकता कशी विकसित केली पाहिजे आणि ज्याला महत्वाचं तुम्ही सांगितलं ऍटिट्यूड, तर हा ऍटिट्यूड कसा चांगला पॉझिटिव्ह ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीने काम करायचं हे त्यांना नक्कीच या ह्याच्यातनं लक्षात येऊ शकेल. बापू साहेब तुमचे मनापासून मी आभार मानतो आजच्या या. 1 मिनिट देता भाऊ, आपण कन्क्लूड करण्यापूर्वी जी नोकरी, ज्या मुलांना नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी 1-2 शब्द मला सांगा असे वाटतात. प्लीज. असं आहे की नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, त्याच्यात काही शंका नाही. परंतु जसं मी अगोदर सांगितलं की तुमचा अप्रोच आणि ऍटिट्यूड हा पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक पाहिजे. तुमच्यामध्ये एकदा नोकरी मिळाल्यानंतर तुमच्या त्या नोकरीमध्ये चढाओढ होतेच, ती होईल. परंतु नोकरी मिळाल्याच्या नंतर आपलं कम्प्लीट कमिटमेंट त्या व्यवसायामध्ये आपण टाकलं पाहिजे. आपली मी लॉयल्टीपेक्षा जास्त महत्व ऑनेस्टीला देईल. लॉयल्टी म्हणजे मालक येस मॅन होणं, त्याला मी ऑनेस्टी म्हणेल की जे योग्य आहे. कदाचित कधी मालकाला नाही म्हणून सुद्धा सांगायची तुम्ही स्वतःमध्ये क्षमता तुम्ही निर्माण केली पाहिजे की सर हे योग्य नाहीये, तुमचा हा निर्णय योग्य नाही, या कंपनीसाठी घातक ठरेल. ऑनेस्टी महत्वाची. ऑनेस्टी त्याच्यामुळे आणि हार्डवर्क, ह्या 3 गोष्टी तुम्हाला ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत.
ह्या जर तुम्ही आत्मसात करू शकलात आणि ह्या दृष्टीने, आणि अपेक्षा ठेवू नका, तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी कदाचित तुम्ही कमी पगारावर तुम्ही ऍक्सेप्ट करा, कारण एकदा तुम्हाला नोकरी मिळाली की सगळ्यात आधी तुम्हाला अनुभव मिळतो. अनुभव मिळतो, त्याचबरोबर तुमच्या त्या कंपनीत काम करणाऱ्या 5, 10, 15, 20, 25 लोकांची तुमचं इंटरॅक्शन होतं. त्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी बनते. तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं असाल किंवा तुम्ही एखाद्या गरीबाची मुलं असाल तर तुम्हाला कल्चर जे आहे, त्या कंपनीचं जे कल्चर असतं ते नवीन कल्चर तुम्हाला त्या कंपनीचं तुम्हाला अनुभवायला मिळतं. वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून, वेगवेगळ्या कल्चर मधून आलेली अनेक लोक त्या कंपनीमध्ये एकत्रित असतात. त्यांच्याकडनं तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळतं, तुम्हाला ट्रेनिंग मिळते. ही कंपनी आजकाल प्रत्येक कंपनी आपापल्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्हाला ठेवत असते. त्या ट्रेनिंग मधून तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. कंपनीचे जे सिनियर्स असतात, सिनियर मॅनेजर्स असतील, मालक असतील, यांच्याबरोबर तुम्हाला इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते. ही संधी, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये कमी पगारावर का असत नाही, तुम्ही जॉईन व्हा. तुमचं तिथून पुढे सगळं घडवणं हे तुमच्या हातात आहे. तुमचा पगार सुद्धा वाढवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जे मी 3 गोष्टी ज्या सांगितल्या, ऑनेस्टी, कमिटमेंट अँड हार्डवर्क, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही त्या कंपनीला अर्पण केल्या तर तुमचं फ्युचर हे अत्यंत चांगलं आहे. एवढं मी तुम्हाला निश्चितपणे ग्वाही देऊ इच्छितो. थँक्यू. खूप खूप महत्वाचा हा मुद्दा आला आणि मला वाटतं याच मुद्द्यावरती, आणि मला असं वाटतं की या 3 गोष्टी ज्या काही तो कंपनीला समर्पित करेल नवीन आलेला हा मुलगा, आणि पगाराशिवाय त्याला तुम्ही जे सांगितलं या इतक्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तर यातनं तो इतका संपन्न होईल की त्याची भविष्याची वाटचाल ही अतिशय चांगल्या प्रकारे तो करू शकेल आणि त्याच्या आयुष्यात तो कुठल्या कुठं पुढे जाऊ शकेल. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची स्वप्न तो नक्कीच पूर्ण करू शकेल. बापूसाहेब, तुम्ही आमच्यासाठी खूप चांगला क्वालिटी टाइम दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं मार्गदर्शन केलं. आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि अशा प्रकारची वार्तालापाची संधी मला पुन्हा पुन्हा मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथून पुढेही काही वेळेला आणखी अशा प्रकारची इंटरॅक्शन्स आपण ठेवणार आहोत. तर आजच्या या तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचे आभार आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या पण सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दत्ताभाऊ.